माझं अहोभाग्य की मी बार असोसिएशनमध्ये सर्व वकील, बार असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सगळे त्यांचे सदस्य, मी एका वकील कन्येची आई आहे आणि मला अभिमान आहे या क्षेत्राविषयी न्याय देण्याची भूमिका आणि जिला आपण घडवलं, जिला आपण समाजात न्याय द्यायला पाठवलं, जर मी तिची आई आहे तर निश्चितपणाने अन्याय सहन कसा करणार. आपण नेहमी म्हणतो की अन्यायाविरुद्ध चीड असली पाहिजे, भागवत साहेब बरोबर ना. आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो. आणि म्हणून करते सर, मला असं वाटतं की मी जेव्हा इथे आली ना त्यावेळी मला 8 7 काहीच माहीत नव्हता. मी मुंबईतली कार्यकर्ती, मी जयवंतीबेनची कार्यकर्ती, मी प्रमोद महाजनची कार्यकर्ती, मी किरीट समाजाची कार्यकर्ती. कारण त्या दिग्गजांबदले तिथले प्रश्न वेगळे, तिथल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या, कॉर्पोरेशन, मंत्रालय, हे सगळं असं असायचं. इथे आल्यानंतर जो विश्वास जनतेने दाखवला तो तर सार्थक करायला पाहिजे. मग मी डेलिगेशनं घेऊन यायची आणि अशोक धिवरे हे कारणीभूत ठरले. कारण ते म्हणायचे की तुम्ही मुंबईत असता पण तुम्ही इथे डेलिगेशन घेऊन येता. लीलाधर डाके पालकमंत्री होते युतीचे आणि कुठल्याही अडचणी आल्या, म्हणजे आमलेंना मारहाण झाली, आमले ते कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्यांना कर्नावट डॉक्टरच्या इथे त्या बाईला ठेवलं, तिचं अर्ध आयुष्य कमी झालं. अशा केसेस जेव्हा मी घेतल्या तेव्हा मला आव्हानं यायची, अरे बायकोला जरा समजून सांगा, कुठे टाकून देतील, मारून तर करणार नाही. मला असं वाटायचं की ग्रामीण भागात हे असलं गुंडागर्दीचं राजकारण कसं चालतं. एखाद्या महिलेला मारहाण करून मी त्या महिलेला बघायला आली, असे कित्येक प्रसंग व्हायचे की मी त्याच्यासाठी डेलिगेशनं घेऊन अशोक धिवरे तेव्हा SP होते त्यांच्याकडे ग्रामीणला जायचे. ते म्हणाले की मॅडम तुमचं काम इतकं चांगलं आहे, तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी काम करता, पण आम्हाला असं वाटतं की तुमच्यासारख्या लोकांची गरज ग्रामीणला जादा आहे. जन्मस्थळी, जन्मगावी आपल्या लोकांसाठी काहीतरी करावं असं नाही वाटत का? आता आपण खूप मोठी मोठी लोकं पाहतो की ज्याला म्हणजे आमचा इथला मुलगा आर्मीमध्ये आहे, मोठा अधिकारी आहे, कलेक्टर आहे, ते आहे, ते म्हणतात हा येतो पण तो कधी गावाला येत नाही, तो कधी इथे नसतोच, असं आपण मिश्किलपणाने लोकांना बोलताना, कारण त्यांना त्याच्या मोठेपणाचं काही घेणं देणं नसतं. कारण त्याचा फायदा जिथे जन्माला आला आहे त्या लोकांसाठी नसतो. मी शेळक्यांची नात आहे, मी गावड्यांची कन्या आहे, मी बुचक्यांची सुनबाई आहे. आता माहेरीसुद्धा संप्रदाय पंथ आहे, तिथेसुद्धा साधू महाराज वाईकर, सासरीसुद्धा आपले कोंडाजी बाबा डेरे आणि नाथाची नगरी मनसुख महाराज झाले. खूप सगळ्यांनी अटकेपार झेंडे नेले. मला असं वाटलं की सारखं सारखं ऐकायचं हे सगळं. विजय मातनकर कलेक्टर होते, ते पण म्हणायचे. वी राधा CO होती, मी त्यांच्याकडे पण कामांच्या संदर्भात जायची. तेव्हा ती मला खूप लाईक करायची, तिला मी खूप आवडायची. मी संध्याकाळी निघताना तिला भेटून हाय हॅलो करून जायची, कारण ती काम करणारी महिला होती, खूप जबरदस्त महिला होती. ती कलेक्टर म्हणून गेली औरंगाबादला, तर जाता आता सांगून गेली की ताई मुझे आपका राज बताइए. अरे क्या हुआ? जब भी आप शाम को 6-7 बजे निकलने के टाइम आती है मेरे पास, आप तभी भी फ्रेश रहती हो, इतने फ्रेश कैसे रहते हैं आप? तो काम मेरा जुनून है, जब मैं किसी का काम करती हूँ तो मुझे बहुत खुशी मिलती है, वो उसका कारण है, दूसरा कुछ नहीं. तो मैं सुबह 6 बजे निकल जाती हूँ तो रात तक मेरा काम ही चालू रहता है, बनने संवरने का टाइम नहीं होता है. असं मी वी राधा मॅडमला सांगायची. ती म्हणायची अभी मैं कलेक्टर हूँ, अभी औरंगाबाद आएंगे, आता आपण संभाजीनगर म्हणतो, ते असं आजही त्यांची माझी ट्युनिंग आहे. सौरभराव सर म्हणजे IAS ऑफिसरमध्ये, IPS ऑफिसरमध्ये फक्त ॲडिशनल चीफ सेक्रेटरी हबीबुल्ला साहेबांमुळे माझं खूप वरचं प्रस्थ होतं. म्हणून मी पुढे बसण्याचे प्रश्न महाराष्ट्रातले सोडवले आहेत, निपाणीपर्यंत जाऊन. आणि मग एक वेड, एक छंद, एक समाजकारणाचं वेड माझ्या अंगात शिरलं. जसं सरांनी सांगितलं की दादा कणगुटकर हे विक्रोळीचे, त्या काळात जनसंघामध्ये 2च लोकं निवडून आली पंथीवर, त्यामध्ये दादा कणगुटकर आणि CS मेहता, ज्यांची सुनबाई आता नीता मेहता शेअर मार्केटची उपाध्यक्ष आहे. ह्या 2च लोकं निवडून, गोरेगाव आणि विक्रोळी. आणि ती माझे मैत्रिणीचे पप्पा. त्यांना माहिती होतं मुलीमध्ये ते स्किल नाही आहे, पण हिच्यामध्ये आहे, ही जबरदस्त आहे, ही धीट आहे, प्रामाणिक आहे. आणि त्यांनी हळूहळू हळूहळू बोटाला धरून जयवंतीबेनबरोबर लावून मला
समाजकारणात आणलं. नाही तर मला राजकारण आवडत नव्हतं. राजकारण मी बघायची, लोकसभेत पण महिलांचे केस ओढायचे, मारामाऱ्या करायचे, मला ते किळसवाणं वाटायचं. आमची आई म्हणायची, आजी म्हणायची की महिलेचा रिस्पेक्ट केला पाहिजे, गिव्ह अँड टेक पॉलिसी जीवनाची असली पाहिजे आणि पोटातून प्रेमाची वाट असते. ह्या गोष्टी मी अगदी मनात बिंबवलेल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी ज्यावेळी मी या ग्रामीणमध्ये आली, त्याच्या आधी 13 वर्ष मी ईशान्य मुंबई महामंत्री होते आणि ह्या काळातच हे सगळे मोठे दिग्गज नितीन गडकरी मला खूप मानायचे. सगळ्यात जास्त दुःख कोणाला झालं माझ्या जाण्याचं, आणि बाळासाहेब दांगट, मंदाकिनीताई दांगट त्यांच्या मुलाच्या कामासाठी जेव्हा रॉकी हिलला गेलो आम्ही, तर साहेबांनी ऐकून वगैरे घेतलं सगळं, पण निघताना म्हटले, बाळासाहेब तुम्ही चांगलं नाही केलं, आमच्या ताईला तुम्ही घेऊन गेलात. त्यांना पटलंच नव्हतं, त्यांच्या मनाविरुद्ध होतं सगळं. म्हणजे फार मोठ्या दिग्गजांनी आजही शिवनेरीचं काम, आता करपे सरांना माहिती आहे की मी येण्याआधी ही शिवनेरी एक मंडळ म्हणून स्थापन केलेलं होतं बेनक्यांनी. त्याच्या आधारे पैसे गोळा करायचे आणि शिवजयंती आली की ती शिवजयंती साजरी व्हायची, डागडुजी काही आपली करायची, कलर वगैरे. पण मी आल्यानंतर मी विजयसिंग मोहिते पाटील हे मला खूप मानायचे. मी त्यांच्या गाडीत कधी बसली नाही. ते म्हणायचे, ताई आपल्या गाडीत बसणार नाही, त्या फार तत्ववादी आहेत. मी म्हटलं, तत्त्व ज्याच्या जीवनात नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. मी माझ्या गाडीतच बसणार. आम्ही नगरसेवकाच्या घरी जेवायला जाणार, म्हणजे त्यांनी त्याला मुलगा मांडला होता आणि मला बहिणीसारखे मानत होते. ठाण्याला जायचं, पण मी माझ्या गाडीत. आणि मग त्यावेळी त्या ठिकाणी मी दादांना भेटून सांगितलं, दादा तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, बांधकाम मंत्री आहात, सगळे नेते येतात शिवनेरीवर, दरवर्षी शिवजयंतीला येतात आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री सगळे येऊन हार घालून निघून जातात, छू होतात, पण मला सगळ्या गडकिल्ल्यांची डागडुजी झाली आहे हे करपे साहेबांना माहिती आहे सगळं इतिहास. त्याच्यामुळे मी तो सांगते की त्या काळात मी दादांशी हट्ट केला. वल्लभ बेनके तेव्हा आमदार नव्हते, दांगट होते. त्या मिटिंगला दादांनी तातडीने मिटिंग निंबाळकरला लावायला सांगितली, त्यांच्या PS ला. ती मिटिंग लागली. त्या मिटिंगला सुदाम परदेशी ते तहसीलदार होते आणि नाना बोटे प्रांत होते आणि कोकाटे कलेक्टर होते. ही माझ्याकडे प्रोसिडिंग आहे अजूनही त्या मिटिंगची, आणि मी सगळं घडवून आणलं. वल्लभ बेनकेंनी जेव्हा बघितलं, बाळासाहेब दांगट तर आले नाही त्या मिटिंगला, पण वल्लभ बेनके आले. ते म्हणाले की अरे शिवनेरी कुठे, पुणा कुठे, आणि मिटिंग काय इकडे लावली आहे. मी म्हटलं की मिटिंग कुठे ह्याला महत्त्व नाही आहे, माझ्या शिवनेरीचा विकास, तो ध्यास, आणि मला तो करायचा आहे. मिटिंग कुठे लागली याच्याशी काही घेणं देणं नाही. दादाला इथे वेळ, मला इथे लावली. त्यांनी मला त्या काळात एक शब्द वापरला, म्हणे बाई काम जास्त करायचं नसतं, लोक जाण ठेवत नाही. मी म्हटलं मी जाण ठेवण्यासाठी आलेलीच नाही आहे, मला करायचं आहे, मी जिद्दी आहे, मला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि म्हणून मी करते आहे. मला सरांना बातम्या दुसऱ्या दिवशी पाहिल्यानंतर सगळीकडे बेनके तर मला सरांचा फोन आला, करपे सरांचा, की अरे सगळं तर तुम्ही केलं आणि इकडे तर सगळं पेपरला बेनक्यांची वाहवा चालली, कोणाची तरी होती आहे ना, पण मी पळायला तर लावला. माझा प्रश्न काय होता की मी पळायला तर लावला ना, मग माझं समाधान काम होण्यामध्ये आहे. आता हॅडलिक लिफ्टचं पण तेच झालं ना. 2 वर्ष 3 वर्ष राजकारण केलं मी. उदयनराजेंपासून सगळ्यांना, कोश्यारी आले त्यांना पण सांगितलं, त्यांनी पण मग मुख्य सचिवाला सांगितलं. सौरवराव सर मला म्हटले, ताई मैं जब पूना कॉरपोरेशन में कमिश्नर बना तो मुझे लगा कि यहाँ पे ज़रूरत है, हैडलिक लिफ्ट बैठनी चाहिए. तो मैं पाकिस्तान नहीं गया था उसका NOC लेने, मैंने खुद तय किया, मैं कमिश्नर हूँ तो मैंने तुरंत काम करने को हाथ में लिया. वहाँ पे आपके जुन्नर में राजनीति चलती है, गंदी राजनीति. म्हणजे राजकारण किती घाणेरडे आहे असं मला तुम्हाला सांगायचं आहे की कोणाला श्रेय भेटावं याच्यासाठी सुद्धा इथे लोकची तरफड असते, पाय ओढण्याचे काम असतं. पण मी एकच ध्यास घेतला होता की आत्तासुद्धा जयंत पाटील आले तेव्हा ॲक्सिडेंट झाला असता, कोणीतरी गेलं असतं. बरोबर ना, किती वाईट पद्धतीने आपण महाराजांचा सन्मान करतो. कोणी बोलत नाही ह्या गोष्टींवर. आज शिवनेरीपेक्षा काय मोठं असू शकतं, जिथे महाराजांना जन्माला घालण्यासाठी जिजाऊने निवड केली. इथे आपल्या पारुंड्याच्या मंदिरात जिजाऊ यायच्या, ह्या बाजारात जिजाऊ यायच्या. त्यांनी स्वराज्याचं तोरण मारणाऱ्या छत्रपतींना घडवलं, वाढवलं, त्यांना हे योग्य वाटलं आणि इथे जन्माला घातलं. त्याच्यापेक्षा उंची गाठणारी लोकं आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही एक विटंबना, जी एक विटंबना आहे. ती तसं करायचं नसं होऊ शकत नाही, पण लोक फसतात म्हणून लोक फसवतात.
पाण्याचं खेळ, आम्ही पाणी देऊ, पाणी पठारावर द्यायचं, पाणी MIDC 10 वर्षापूर्वी होणार होती, माझी MIDC करणार होते. ज्या तालुक्यामध्ये ज्या पठारावर पियायला पाणी आम्ही 2 महिने टँकरने देतो, चारा छावणी उभी करतो, जनावराला चारा नसतो, तिथे MIDC कशी कोण उभं करणार. पण लोक फसतात, बळी पडतात तिथे. आणि मग गेल्या वर्षी पण परत आजीने केलं सुरू की मी पाणी आणणार. अरे बाबा, तुझा पप्पा 20 वर्ष 40 वर्ष तुमच्या घराण्यालाच आहे संधी, पण तुमच्या पप्पांनीसुद्धा त्या ठिकाणी कृष्णा खोऱ्याचा दिवा फिरवला. पण त्यावेळी जरी मनात आणलं असतं, जेव्हा तुम्हीच होतात करते धरते धरणं उभी राहिली तर त्या काळात आजही प्रश्न प्रलंबित आहे. मी गेल्या वर्षी 1.5 वर्षापूर्वी देवेंद्रजी ह्या खात्याचे मंत्री आहेत म्हणून 105 कोटी रुपये आणले. तुम्ही पत्र पाहिलं असेल, साहेबांनी पाईपलाईनचे ते पत्र मला दिलं. पण त्याच्यावर पण राजकारण, तिथे पण येऊन आत्ता अजित पवारांनी नारळ फोडला. म्हणजे माझं आहे, पण शेजाऱ्याचं पण माझं म्हणायची प्रवृत्ती वाढली की ते घातक होतं. आणि मी एक महिला आहे, मला याच्यामध्ये पडायचं नसतं. मला विकास, मला माझी जनता ही महत्त्वाची वाटते, म्हणून मी त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. कोणाची कोण कपडे फाडतं ते नाही फाडू, पण आपल्याला चांगलं घडवायचं आहे ना, तर आपण काय केलं आहे ते आधी करून दाखवायचं आणि मग बोलायचं. म्हणून मला बाळासाहेब ठाकरेंची संघर्ष कन्या बोललं जातं, कारण मी दुसरं काय करतो ते पाहण्यात वेळ नाही घालवत. मला काय करता येऊ शकतं, मग मला खूप काही वाटतं, खूप काही करावं असं वाटतं, आणि म्हणून मी करते आहे. मी तुम्हाला सांगते आहे, मला आमदार झाल्यानंतर मला आमदार करा मग मी करेल असं नाही म्हणत आहे. मी आज दाराघाटाचा खाली कथुरे आणि इकडून मी जे प्रश्न त्या ठिकाणी फॉरेस्टचे आहेत ते सोडवते आहे. दाराघाट फुटलाच पाहिजे. नाशिवंत मालाचे आपण धनी आहोत. आपण दूध आणि भाजीशिवाय दुसरं काहीच फळभाज्याशिवाय काही करू शकत नाही. तो पण माझा प्रयत्न चालू आहे. तिकडच्या बऱ्याचशा अडचणी सुटल्या आहेत. इकडून 22 किलोमीटरसाठी मी नितीन गडकरींकडे निधी टाकला आहे. तिथे 80 कोटी रुपये खर्च येत आहेत. कदाचित आता ते बजेट वाढेल, कारण गेल्या वर्षी केलेला तो आराखडा आहे त्याचं रिवाईज होईल. त्याच्यानंतर ही शिवनेरी आहे, शिवनेरीवर मी स्टँड बाय रोपवे करते आहे. त्याच्यासाठी 2 राज्यांचा करार, म्हणजे केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा करार 6 महिन्यापूर्वी तुम्ही बघितलं की सह्याद्रीला तो करार झाला. मी नितीन गडकरींना म्हणायचे, तुम्ही माझ्या एवढ्या जवळचे, तुम्ही मला माझ्या शिवनेरीला का रोपवे देत नाही, वणीला झालंच आहे. ते म्हणले, ताई तुमचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधून माझ्याकडे मागणी काय येत नाही, तुम्ही विचारा रवींद्रला. मी रवींद्र बायकरांकडे जाऊन बसली. सर मी 2 महिने संघर्ष केला आणि ह्या 2 नेत्यांना, म्हणजे तिकडचे सेक्रेटरी आणि इकडचे सेक्रेटरी यांची मीटिंग मंत्रालयामध्ये करून, आणि मग तो प्रोजेक्टला कसा आकार द्यायचा, की कोणते कोणते किल्ले घ्यायचे, फर्स्ट कोणाला द्यायचं, त्याची गिव्ह पॉलिसी काय असणार आहे, निकष काय असणार आहे, आणि त्या जोरावर आपण 2 नंबरला आहोत. आता सर्वे होईल आपला. म्हणजे मला आमदार करा मग मी करेल, नो वे. मला करायचं त्याची सुरुवात तर केली, स्टेप तर केली पाहिजे ना. मी आकार तर द्यायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे मी करते तेच बोलते आणि तेच सांगते. त्याच पद्धतीने या ठिकाणी हिरडा प्रकल्प हा मी 97ला त्याची मंजुरी आणली. हा माझ्या तालुक्यातला म्हणून युतीचं सरकार होतं. सुभाष लाला हे आयुक्त होते, सेंट्रल वेडिंगला बसायचे. त्यांच्याकडे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हट्टाने बसून गोविंद गारे सर, मनोहर डोंगरे, या ठिकाणी शिवाजी डोंगरे, त्या ठिकाणी शिळकंदे असणारे उतळे, हे माझ्या गावाकडची लोकं आहेत. आणि आदिवासी विभागामध्ये दिवसभर हिरडा गोळा करणाऱ्या महिला सुकवतात आणि त्यांना 100 रुपयेसुद्धा मिळत नाही. त्या हिरड्याला, बाळ हिरड्याला बाहेर परदेशात इतकी मागणी आहे की ते 1000, 1100, 1200, 1300 रुपयांनी जातो. ती पावडर इथे पडावी, ह्या लोकांचं भलं व्हावं, हे माझं त्यावेळेचं स्वप्न होतं. त्यावेळेचा मुंबईत असली तरी माझं घार फिरते आकाशी तिचं चित्त पिल्लापाशी, मला आवड होती. आणि म्हणून मी तो प्रोजेक्टची महाराष्ट्रात एकमेव प्रकल्प आहे सर, सहकार तत्वावर एकमेव प्रकल्प. पण देणक्यांनी जाणीवपूर्वक हा प्रकल्प झाला, आदिवासी शाणे झाले किंवा मोठे झाले तर अडचण होईल म्हणून तो कधीच उभा राहू दिला नाही. आजही ती फॅक्टरी उभी आहे पण अजून पावडर पडत नाही. माझा प्रयत्न तो देखील चालू आहे. ते व्हावं म्हणजे काही समाधान मिळेल. या ठिकाणी लोक बोलतात, करत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी धरणांचे प्रश्न सुटले नाहीत. पण कालवा सल्लागार समितीला मला आता 2 वर्षापूर्वी दिला आहे. पण सर मी बापू शिवतरेंकडे जाऊन या माणिकडोच्या धरणातले 8 सर्वे केलेत, 8 बंधाऱ्यांचे, बुडीत बंधाऱ्यांचे. मी सतत भांडते सभागृहात गेली 15 वर्ष की तिथे डिंब्याला होऊ शकतात बुडीत बंधारे, मग आमच्या तालुक्यात का नाही. कारण आमच्या आदिवासी बांधवांच्या म्हणे यांना शौचालय दिली, शौचालय मुक्त
म्हणजे शौचालय पूर्ण केलेलं तालुका म्हणून पारितोषिक दिलं आहे जुन्नरला. जसं तुमचं कसं नगरपालिकेला की स्वच्छतेचं दिलेलं आहे, खोटं आहे, बोगस आहे जे आता मी पाहते. तर म्हणजे खोटं आहे. ही बक्षिसं कशी दिल्लीमधून मिळवतात मला माहीत नाही, ते काय असेल कारखान्यासारखं गिव्ह अँड टेक. परंतु असं खोटं बक्षिसं नाही पाहिजे की लोकांना घरात पाणी जातं आहे त्याच्यामध्ये सुद्धा किती घाण जात असेल, ते रक्त पण जात असेल, अशा गोष्टी आपण ऐकतो. आणि मग अशुद्ध पाणी जे लोकांना खऱ्या अर्थाने आपण लोकप्रतिनिधी म्हणून काय दिलं पाहिजे, तर किमान त्यांच्या गरजा आपण पुऱ्या केल्या पाहिजेत. त्याचीसुद्धा बांधिलकी राजकीय लोक पाळत नाही. त्याच्या विरोधात माझा हा अजेंडा आहे की मी काय करायला पाहिजे, मी का, जे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं तसं. सर खूप खूप म्हणजे इतक्या गोष्टी आहेत करण्यासारख्या की मी जर पर्यटनावर काम करायचं ठरवलं, पर्यटन 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 बोगस गप्पा आहे त्या. ज्यावेळी पर्यटन झालं एक टोकन नाही पडलं. कुठलंही खातं उघडलं तर त्याला टोकन टाकावं लागतं. टोकन पडलं नाही. तपासून बघा, तुम्ही तपासून बघा, गुगल सर्च केलं की सगळं कळतं कोणी काय केलं ते. आता तर काही लहान मुलं पण आपल्याला दाखवतात, आपल्याला शिकवतात. ते झालं नाही. मला पर्यटनामधून वाव पाहिजे. आत्ता गिरीश महाजनने आत्ता टाकले पैसे आपल्याला ह्या शिवजयंतीला, बरोबर आहे. मग या राज्याच्या मंत्र्यांबरोबर आम्ही संघर्ष करतो, हक्काने करतो. या ठिकाणी तुम्ही सांगा, माझ्या महिला बचत गटांचा वापर फक्त निवडणुकांत होता. त्यांना रोजगार देण्याचा विचार नाही. मी आपल्या प्रकाश जावडेकरांकडनं 2 कोटी रुपये आणले आणि 5 ठिकाणी मी 20-20 लाखाच्या इमारती उभ्या केल्या. चालू आहे काम. तुम्ही पिंपळगाव जोगाला जा, वडगाव आनंदला जा, तुमच्या इथे आता चालू केलं ना का सगळीकडे, जुन्नरला सगळीकडे. का तर किमान पर्यटनाला तर तिथे माझ्या बचत गटाने केलेला तयार माल ते घेऊन जाऊ शकतात. तांदूळ वगैरे त्यांना ठिकाणा पाहिजे ना, माहिती पाहिजे ना. ते मी करते आहे मग सांगते आहे. आणि त्यांनी मला सरळ सांगितलं, ताई तुम्ही एवढे छान काम करताय, हे 2 कोटी काय जादा लागले तरी मी द्यायला तयार आहे. आता बिचारे त्या पोस्टवर राहिले नाही आणि त्याची कामं चालू आहे. तसंच माझं एक स्वप्न होतं की मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी सत्तेत नाही आहे, मी विरोधी बाकावर बसणारी आहे. पण विरोधक जितका सक्षम असेल ना तितका तो संस्था चांगली चालवू शकतो. तीच त्याची ताकद असते. ती ताकद ताईने कधी कोणाला मॅनेज न होता, कधी कोणाचा बळी न पडता स्टँडिंगवर असूनसुद्धा मी चहासुद्धा कोणालाही विचारायचं, जेवढे CEO होऊन गेले जेवढे, मी चहासुद्धा मी मीटिंगमध्ये घेत नाही. ऑर्डर मी करते, ऑर्डर मला विचारून केली जाते, पण मी नाही घेत. मी तत्वनिष्ठ आहे. मला कोणी काही म्हणू, परंतु ते केलं म्हणूनच लोक, अधिकारी, प्रशासन मला घाबरतं. जर मी मॅनेज झाली त्या दिवशी माझं राजकारण संपलं. आम्ही असे खूप लोक बघितली की ज्यांचं राजकारण संपलं. म्हणून आपण ते सिद्धांत पाळतो. त्याच पद्धतीने सर कोणीही, कारण आपण संप्रदायातले आहोत, कोणी सभामंडप मागितला की मी पटकन हो म्हणते. नाही हा शब्द मी डिक्शनरीत ठेवलाच नाही. मी म्हटलं नाही अरे माझी सत्ता कुठे आहे, मला सत्तेत येऊ द्या, मला सभापती बनू द्या, नो वे. मी विरोधक आहे ना, मी माझी ताकद वापरली पाहिजे, मी दाखवलं पाहिजे. आणि सर जवळजवळ 250-300 सभामंडपं मी दिली आहे या तालुक्यामध्ये. का तर धर्म टिकला पाहिजे, धर्माचा जागर नवीन पिढीच्या कानावर आला पाहिजे आणि त्यांनी त्या पद्धतीने पुढे भविष्यात आपल्याला मान सन्मान दिला पाहिजे. आई बाबा म्हटलं पाहिजे, वृद्धाश्रमाची दारं नाही उघडली पाहिजे. मेल्यानंतर विधी करायलासुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल मॉडेल माझ्या गावात काही कुठेही तुम्हाला दाखवेन. गांधळांचं दत्तक गाव घेतलं मी, सौरभराव स्वतः आले खानगाव. आणि मी एकमेव सदस्य आहे की या जिल्ह्यातनं, या महाराष्ट्रात ज्यांना दत्तक गावं दिली ना आमदार खासदारांना, त्यांना वेगळा निधी पण दिला. पण मी कुठलाही निधी नसताना एक असं गाव बघावं लोकांनी जाताना की जिथे एकी असावी, सगळ्या कम्युनिटीची एकी असावी आणि काम चांगलं व्हावं म्हणून गांधळांचं खानगाव घेतलं आणि ते मॉडेल केलं. सौरभराव सरांकडनं सुरुवात केली आणि लोकार्पण केलं. एकमेव उदाहरण. तुम्ही त्या गावात जा आणि गाव जरूर बघून या. ग्रामपंचायत माझ्या गावात या. माझ्या गावी 27 किलोमीटर मी रस्ते पानांमधून केले. एक विजन पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये की ज्याच्यामुळे आपण लोकांना काय देऊ शकतो, त्याच्याने लोकांच्या जीवनात कसा आनंद फुलू शकतो. हा फक्त माझा उद्देश आहे. मला याच्यापासून काही मिळवायचं नाही आहे. परंतु मला कळत नाही आहे की मी महिला आहे, हा माझा दोष आहे काय सर? हा दोष आहे का? दुय्यम स्थान का? मला प्रश्न एकाच गोष्टीचा पडतो. मी एवढे विजन घेऊन आहे, ते कुकडेश्वराचं मंदिर त्याचा कळस बसत नाही. ते माझं दुःख आहे की मला ते बनवायचं आहे. मी बनवू शकते. माझ्याकडे ते सगळे स्पिरिट आहे, माझ्याकडे सगळ्या आयडियाज आहेत.
मग मला का तुम्ही बिपट 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 सर तुम्ही सांगा की बिपट कधीच आपण काढू शकत नाही. तो त्या दिवशी जेव्हा आंदोलन झालं, जेव्हा मंत्रालयात गेलो ना, तर सेक्रेटरी मला काय म्हणला, गोपालकृष्ण वेणुगोपाल, ते बोले वो क्या है ना कि वो तुम उसकी जगह में जाता तो वो तुम पे हल्ला करता, तुम नहीं उसको छेड़ता तो नहीं करता. मैं बोला ऐसा सर नहीं है, हम नहीं जाता, वो आता हमारे घर में आता, हमारे बाजू में आके बैठता, बंगले के बाहर बैठता, जहाँ पे हमारा जो बकरी बकरी है ना वहाँ भी घुसता, वो सबको खाता. तो बोले ऐसी बात है, तो फिर वो तो आर्मी वाला बन गया. हा दोष आमचा आहे का त्यांचा आहे? आम्ही त्यांच्या जंगलात जातो आहे, आम्ही त्यांना छेडतो आहे नाही ना. पण त्यांची पॉलिसी काय आहे की तुम्ही त्यांना त्रास देता म्हणून ते तुमच्यावर हल्ला करतात. मी त्याला सांगितलं ते नाही, ते येतात आमच्या दारात, आमच्या घरात घुसायला लागले. ते मांजर कुत्र्यासारखे झाले, इतके झालेत की 600-700 त्यांची संख्या झाली. बिबट सफारी उभी केली ना तर त्याची क्षमता 30च्या पुढे नाही आहे, 28च्या पुढे नाही आहे. किती बाकीचे कुठे ठेवणार? आता ते अंबानीला 20 दिले, बाकीचे कुठे ठेवणार? आणि त्यांचा फायदा काय? आपल्याला फायदा काय? जे महिला कामाला जाणाऱ्या शेतामध्ये त्यांचा जीव जातो. आत्ता कबाडवाडीत त्या लोखंडेलासुद्धा त्याने हे केलं, ती एक महिलेने स्वतःचा जीव वाचवला. अशा ठिकाणीसुद्धा आम्ही धावत जातो. मग सर तुम्ही सांगा, बिबट्याने हल्ला केला ताई, घरकुल पाहिजे ताई, पिठाची चक्की पाहिजे ताई, सोलर पाहिजे ताई, या ठिकाणी मुलगी अडली ताई, मुलगी पळून गेली ताई, या ठिकाणी वकिलाला आमच्या खरंच विचार आहेत तर तुमचे बरेचसे वकील येतात माझ्याकडे की ह्या केसमध्ये तुम्ही जरा कालवा सल्लागार समितीवर आहात, तर मी सरळ थेट फोन लावते आणि सरळ जलसंपदाच्या मुख्य अभियंत्याला सांगते की सर ह्या 2-3 विषयाची बैठक लावायची आहे. लावली आहे, तुमचे 2-4 लोक येतात माझ्याकडे, मी त्यांना घेऊन जाते. का तर माझे वकील त्याच्यामध्ये आहे, ते माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवत आहेत, मी त्यांना मदत केली पाहिजे. आणि तिथे जाऊन तो प्रश्न कसा सुटेल, आणखीन काय हवं आहे, ह्या सगळ्या गोष्टी, हे प्रश्न कधी सुटायला पाहिजे होते सर? कधी धरणं उभी राहिली? अजूनपर्यंत चाऱ्या कॅनॉल सगळ्याचे पैसे देणं बाकी आहे. आपल्या तालुक्यातले राजुरी आळाफाटा तुम्ही कोणालाही विचारा, डिप्पी गेली ताई, लाईट गेली ताई, काहीही घडलं की त्याचं उत्तर फक्त असतं ताई. मग मी महिला आहे म्हणून फक्त आमदारकीला ताई चालत नाही. 13 तालुक्यात सर तुम्ही सांगा, 13 तालुक्यात एकाही 1760 पक्ष आहे, एकाने सुद्धा सर महिलेला तिकीट दिली नाही. का बरं असं? महिलांच्या आरक्षणावर तुम्ही गप्पा मारता, महिलांच्याबद्दल तुम्ही सांगता, कर्तृत्वाबद्दल बोलतात. आता इतिहास घडवणाऱ्या सगळ्या महिलाच होत्या की नव्हत्या का जोडीला? पुरुषांच्या बरोबर महिला पण तितक्या होत्या. जसं सावित्रीने ज्या महामारी आल्यानंतर स्वतःच्या पाठीवर टाकून पेशंट नेले, तसं तुम्ही पाहिलं की करोनामध्ये एकटी ताईची गाडी फिरत होती या तालुक्यात, एकटी ताईची गाडी फिरायची. मी रस्त्यात तोडून हॉस्पिटल RH जाऊन मी तपासायला भाग पाडलं. वो आयुष प्रसाद बोलला, अरे वो देखो टीवी पे क्या दिखा रहे, वो ताई तो किधर घुस जाती है, उसकी गाडी में पीपी किट डालो. अरे म्हटलं बेट्या, तू पीपी किट टाकणार आणि मी माझा कार्यकर्त्याचा फोन आल्यानंतर, माझ्या बाईचा शेतकऱ्यांचा फोन आल्यानंतर तुझा पीपी किट घालणार? मला त्यांची सुविधामध्ये बदल पाहिजे. मी लेण्याआधी घेतलं, ओझर घेतलं, सगळे हॉस्टेल घेतले. का तर आता हा प्रसंग आला आहे, माझ्यासमोर सावित्रीबाई उभ्या राहिल्या की त्यांनी जसं केलं तसं आपल्याला करायची संधी मिळाली. गॅस सौदाईनी ना बारामतीमध्ये सर ना आंबेगावमध्ये आहे का? शरदचंद्र पवार साहेब, अजित पवार साहेब, सुप्रिया सुळे साहेब, तुम्ही सांगा त्या बारामतीमध्ये सुद्धा गॅस सौदाईनी नाही. इथे आंबेगावमध्ये सुद्धा दिलीप वळसे पाटील दिग्गज आहेत मोठे, पण गॅस सौदाईनी आशाताईंनी उभी केली. कुठे? नारायणगाव. आणि सुरुवातसुद्धा नंतर ह्यांच्याकडे पण केली. मग त्याच्यानंतर सगळे जागे झाले आणि आता सगळीकडे देत आहेत. आणि आम्ही संपूर्ण तालुक्याचं करून बाहेरचं पण आलं तो विधी करायचो बिना पैसे घेतल्याचं. मग तुम्ही सांगा, करोनामध्ये त्या अजय देशमुखला मी झोपू द्यायची नाही रात्रीची 2 वाजता, जोपर्यंत रॅकवर चढत नाही आणि त्या गाड्या इकडे येत नाही. आमच्या लोकांना सिलेंडर कमी पडता कामा नये. बघा त्यावेळेला मध्य प्रदेशमध्ये चोऱ्या झाल्या, गाड्या, माणसाचे जीव गेले, बरोबर आहे. मेलेल्या माणसांना गाडायला जागा नव्हती साहेब त्यावेळी, तेव्हा पण ताईने केलं. आणि मला वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की जेव्हा पण मी जसं आता सांगितलं सरांनी की 9 सालीसुद्धा सर मला बोलवून घेतलं. 7 साली तर मी मुंबईलाच झाली असती महापौर, मला संधी होती आणि उद्धव साहेब मला तिकीटही देत होते.
महापौर बनणार, खासदारांनी बोलून घेतलं, म्हटले पक्ष अडचणीत आहे, बाळासाहेब दांगट निघून गेले आहेत, तुम्ही पक्ष चालवला पाहिजे. तेच तर ते नाही, ते इथले सुद्धा सगळे नेते भेटले मला, सगळे जे तुमचा आळाफाटा, ओतूर, नारंगाव, जुन्नर, आणि सगळ्यांनी मिळून सांगितलं ताई उभ्या राहा, आता यापुढे तुम्हालाही धुरा सांभाळावे लागेल. सर मी माझ्या मनाने नाही हो केलं, तुम्ही मला आमंत्रित केलं, मी महापौराची संधी घालवून इथे आली, इथे उभी राहिली, लोकांनी निवडून दिलं, जबाबदारी वाढली, कर्तबगारी वाढली, आणि त्याच्यात सांगितलं पक्ष चालवायचा, तिकीट तुम्हालाच, आम्हाला तुम्हाला मॉडेल करायचं आहे. आणि मग सर ज्यावेळी 4 महिने राहिले निवडणुकीला, लगेच शरद सोनवणेने AB फॉर्म विकला जातो काय, घेतला जातो काय, आणि रात्रीच्या 1:30 वाजता मला बाळासाहेब ठाकरे AB फॉर्म देतात काय. हा न्याय झाला का हो? हा न्याय होऊ शकतो का? मी तरी सांगते की म्हणजे तो फोन बंद करून बसला आहे, आणि स्वतः अनिल देसाई मला घेऊन गेले, ते खोटं नाही बोलणार कधी, तुम्ही त्यांना पण विचारा. 1:30 वाजता रात्रीचा नेऊन मला फॉर्म दिलेला आहे. पण त्या फॉर्मचा उपयोग काय झाला? कारण इकडे फॉर्म आधी भरला गेल्यामुळे गेली ना, माझी संधी हुकली ना, 73,000 वोट घेतले, हारलो आम्ही. तरी ते पचवलं, परत उभी राहिली 14ला, तर युती तुटली रात्री 1 वाजता, आणि मला आणि सुलभाताई उबाळेला वरती बोलून घेतलं, आणि आमच्या दोघींच्या हातात फॉर्म दिले, AB फॉर्म. रामशेठ म्हटले मला नको खेडचं, युती तुटली, निवडून येणार नाही. त्यांनी ते खाली राहिले, वर आले नाही. मी सांगते मिलिंद नार्वेकरला की बाबा खालून त्यांना बोलव, ते नाराज होतील, ते काम नाही करणार, मी आधी फटका खाल्ला आहे, नाही ते आम्ही बघतो, तुम्ही निघा बघू आता इथून, पहिलं तुम्ही कामाला लागा. आणि अक्षरशः दुसऱ्या दिवशी नेताजी दादांनी घेतली ना तिकीट, भाजपची घेतली. विभागणी कोणाची झाली? आपली झाली ना, गेली ना संधी वाया. मग रात्रंदिवस कष्ट करणारी ताई जी सतत स्वप्न पाहते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते याच्यासाठी की कदाचित कोणाला माहिती नसेल की मी जे जे काही करते, मी शोबाजी नाही करत, मी पेपरबाजी नाही करत, कारण मला इतकं वेळ माझ्या डोक्यात धैर्यवेडी आहे मी. आणि ती धैर्यवेडी अशी आहे की धैर्यवेडा माणूसच इतिहास घडवू शकतो, शहाणा माणूस नाही घडवू, तो विचार करतो. आणि मग माझी हकालपट्टी करायची काय गरज होती? मी तर रात्रंदिवस काम करते आहे ना, तुम्हीच सगळे सांगताय. कोणालाही गरज पडली तर मी पहिली धावून जाते. हकालपट्टीसारखा यात ज्यांनी केलं ते राहिले का जाग्यावर? राहिले का? माझी दोन्ही राहिले का जाग्यावर? मग न्याय मी वरच्याकडे मागते, माझा त्याच्यावर विश्वास आहे की तो मला न्याय देणार. आणि आज जी उभी आहे ना, 4 महिन्यापासून या तालुक्यात कुचकुच चालू आहे, कुजबूज चालू आहे की ताई तुम्हाला हे सगळे नेते तुम्ही बाजूला काढा, तुम्हाला ही आम जनता देणार आहे, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सगळे ज्येष्ठ तुम्हाला विजयी करणार आहे. सगळ्या नाक्या नाक्यावर कुठेही गेलं तर ही चर्चा माझ्या कानापर्यंत यायची. पण मला विश्वास होता की मला पक्षात घेणारी मला तिकीट देणार आहे, बरोबर आहे ना. मग तिकीट देणार आहे तर आपण कामाला कमी नाही पडलं पाहिजे. त्यांनी सांगितलं 2.5 वर्षापूर्वी, मी सत्ता नसताना गेले, सत्ता असताना गेलेली नाही, आधी हे क्लिअर करते. कारण वर्षभर मी शिवसेनेची वाट बघितली की मला परत सन्मानाने घेतील, माझा विचार करतील. 1 वर्ष सगळ्या ज्येष्ठांनी सांगितलं, प्रयत्न केले, गेले, पत्र लिहिलं, पण तसं काहीच घडलं नाही सर. आणि मग वेळ आली, 1 वर्ष झालं, विचार केला, अपक्ष उभी राहिली. अपक्ष मी अशीच नाही उभी राहिली सर, मी अपक्ष याच्यासाठी उभी राहिली की खरंच लोकांना माझी गरज आहे की मी लादते आहे स्वतःला लोकांवर. नसेल गरज तर आपण हटलं पाहिजे, आपण जागा नाही अडवली पाहिजे. मला पक्षांनी ऑफर दिल्या राजसाहेबांपासून सगळ्यांनी, पण मी म्हटलं मला स्वतःला तपासायचं आहे, अस्मिता माझी आहे की नाही. आणि म्हणून सर जेव्हा 50,000 क्रॉस करतो आपण, मग विचार करतो की ते 50,000 सोडून जायची आपण कधीच प्रतारणा केली नाही पाहिजे. म्हणून पुन्हा लढा सुरू झाला. आणि मग 1 वर्षभर जिने वाट बघितली त्या आशाताईला तुम्ही सांगा, तिने निर्णय घेतला 1 वर्षाने निर्णय घेतला. आणि घेत असताना असा विचार केला की माझ्यासोबत असणारे, माझे सगळे येणारे माझ्या सोबतीचे सगळ्यांचं कल्याण व्हावं, मला ताकद मिळावी, आणि मी त्या ताकदीमधून खऱ्या अर्थाने जनतेला न्याय द्यावा. मग राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, तर ह्याचा फायदा जनतेला व्हावा. ते अतिशय योग्य आहे. आम्हाला 100% विश्वास आहे की 2024च्या निवडणुकीत जुन्नर तालुक्याचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल. आशाताई बुचके असतील. हे बघा, तर
जनतेच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांच्या नेत्या कशा असतात, तर इतके दिवस अशा त्यांनी प्रवेशाच्या संदर्भात आमच्याशी सातत्याने चर्चा केली. या चर्चेमध्ये कुठेही मला तिकीट द्याल का असं विचारलं नाही, त्या संदर्भात आग्रह धरला नाही. तर त्यांचा सातत्याने आग्रह एकच होता की हजारो कार्यकर्ते माझ्यासोबत येत आहेत, त्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सन्मानाची जागा मिळेल की नाही. नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, या निवडणुकांमध्ये त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल की नाही. आम्ही त्यांना आश्वस्त केलं की आपण काळजी करू नका, भारतीय जनता पक्षामध्ये आतला बाहेरचा जुना नवा असा काही विषय नाही. एकदा तुम्ही नेतृत्व हातामध्ये घेतल्यानंतर पक्षाची काळजी तुम्हाला घ्यायची आणि ती काळजी घेत असताना जो चांगला असेल, जो योग्य असेल, जो निवडणार असेल त्याचं स्थान तुम्ही सुचवा आणि तेच राहावं. भारतीय जनता पक्ष देखील मान्य करते. ओके, महत्त्वाचं तेवढं सांगितलं. मी म्हटलं ना मला तिकीट द्या, ते बोलले. मग जेव्हा ते देणार बोलले, डिक्लेअर केलं, तेव्हा मी विचार केला की घरी बसून नाही तिकीट आणून उपयोग, त्याच्यासाठी तेवढे कष्ट करावे लागतील. आणि साहेब मी केले कष्ट. आता समीर बोलला नाही, समीरला विचारा खेड कोर्टात कोणती केस चालू आहे. सर फक्त एवढंच झालं, त्या आयुष प्रसादने मला फोन केला, कलेक्टरने फोन केला आणि तिचा नवरा डुडी, ती होता आशा अंचन होती ना, तिचा नवरा डुडी, हे तिघांनी मला सांगितलं की त्या प्रांताला मदत हवी आहे तुमची, हॉस्टेल वगैरे जरा आपल्याला घ्यावे लागतील, तुम्ही करोनामध्ये त्यांना ती मदत करा. मी गाडी काढली, माझी गाडी नव्हती म्हणून एनएलची गाडी घेतली, अमोल भुजबळची 505, आणि तिचा स्टायलिश नंबर होता फक्त. आणि मी तिकडून दिवसभर सकाळी 10 वाजल्यापासून तिच्या म्हणजे प्रांताबरोबरच होती आळाफाट्याला. नंतर बाकीचे तात्या गेले बिचारे, पण मी तात्यांचं कॉलेज पुन्हा आणि त्या आपले वारुवडीचे त्यांचं सबनीस कॉलेज, इथले हॉस्टेलं, हे सगळ्यांना भेटून कन्सेन्सचं की बाबा हे आम्हाला द्या, करोनामध्ये लोक आली तर त्यांना हे करायला, क्वारंटाईन करायला. आणि येत होती इथे गेटवर, त्या मॅडमनी मला अडवलं पोलिसांच्या ह्याच्यात. ती म्हटली की पैसे दंड भरा. तर मी म्हटलं मॅडम दंड का भरणार मी तर तुमच्याच कामासाठी गेली होती आणि गाडी माझी नव्हती म्हणून ही गाडी घेतली. ती म्हणजे स्टायलिश नंबर आहे, पहिला आपको फाईन भरना पडेगा. त्यांच्याकडे पुस्तक काहीच नव्हतं. पण तरीसुद्धा मी त्यांना म्हटलं कि हम लोग खड़े रहने वाले लोग हैं, मतलब चुनाव लड़ने वाले हैं, तो हम लोग हमेशा पैसा भरते हैं, मगर ऑनलाइन, मतलब जब भी जो भी दंड आता है हमें हम लोग भरते हैं. ऐसे फाड़ के आप मेरा अपमान कर रही हो, आप डूडी साहब से बात करो. नहीं म्हटले मी त्याच्याशी बोलणार नाही. मैंने बोला आप आयुष प्रसाद जी से बात करिए, वो CEO है, उन्होंने मुझे काम दिया है. नहीं बोले वो सब नहीं चलेगा, पैसा भरो पहिले. मग मी पोलिसांना म्हटलं अरे ही बिचारी जाणार 4 दिवसांनी, आपण कायम संगती राहणार आणि खुशाल मला दंड भरायला लावता आणि इथे हे करता. मी कोणाला आडवा कोणाला सोडा काहीच केलं नाही. सो तरीसुद्धा ती केस आता समीरच लढतो आहे खेड कोर्टामध्ये. म्हणजे एवढं करून 22 केसेस होत्या माझ्यावर, पण सगळ्या सामाजिक केसेस आहेत. मग तुम्ही सांगा माझं चुकलं कुठे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, फक्त एक संधी द्या, एकच संधी द्या तुम्ही सगळे. तुम्हाला 5 वर्षात मी इतिहास बदलून दाखवेल, 25 वर्षाचा बॅकलॉग भरून टाकेल. अगदी नगरपालिकेपासून तर संपूर्ण तालुक्यामध्ये कसं काम करायचं असतं. लोकप्रतिनिधी हा सेवक असतो, तो मालक बनला आहे तुमच्याकडे, माजोल झाले आहेत, ह्यांना माज चढलेला आहे. ह्यांना कळत नाही आहे की आपण जनतेचे सेवक आहोत. जनतेचं मत मागायला आपण ताई माई करत त्यांचे पाया पडतो. 4 दिवस पैशाची मस्ती करतो. मी पुढाऱ्याची बायको नाही आहे, मी पुढाऱ्याची आई नाही आहे, की मी पुढाऱ्याचं मुलगी पण नाही आहे. मग मी कष्टाने एवढं करते, मी कुणाचा चहा पण घेत नाही. मग मला एकच वाईट वाटतं आहे की महिला म्हणून दुय्यम स्थान का. माझ्याकडे शक्ती असूनसुद्धा एकीकडे म्हणतो नारी शक्ती बहुत भारी, एकीकडे आत्ता तिथे त्या दिवशी सगळे मोठा देवी आणि याला वणीला बायका गेल्या घेऊन जात होते. मला त्या बायका आळेफाट्याच्या तिथे भेटायला आल्या. बायका बघा किती प्रामाणिक असतात. मला म्हटलं ताई तुम्हाला कोणीतरी सांगणार, आम्ही गेलो होतो बरं का, जेवायला वाढणाऱ्या बायका होत्या. म्हटलं आम्ही गेलो होतो, बरोबर ना भागत साहेब, पण ताई आम्ही गेलो त्यांच्या गाडीत, जेवलो त्यांचं, देवाला गेलो, पण ओटी आहे ना ताई तुम्ही आमदार व्हावा म्हणून भरली. मग सर
त्या लोकांसाठी तर केलं पाहिजे ना, आपल्याला केलं पाहिजे की नाही? म्हणजे प्रामाणिक लोकांवर फक्त 10% बघा, ज्यावेळी निवडणूक लागते ना त्यावेळीच ठरलेलं असतं प्रत्येकाचं की मत कोणाला द्यायचं, ते फिक्स होतं लगेच. पण जे 10% काठावर असतात ना ते 10% वाट बघत असतात, कल, पैसा, आणि तो शेवटचा फॅक्टर आपल्याला नडतो. तो शेवटचा फॅक्टर आपल्याला सांभाळता येत नाही. म्हणून यावेळेला जनतेचा जो सूर आहे की जनता तुमच्याबरोबर आहे, जे तुम्हाला सतत दगा फटका करतात त्यांना बरोबर घेऊ नका. मग मी ठरवलं सर, 100 कौरव नकोच आपल्याला, 5 पांडव राहिलेले चालतील, जे खरे कार्यकर्ते आहेत त्यांच्या जीवावर लढायचे. आणि म्हणून ही निवडणूक महिलांच्या अस्मितेची आहे, एका काम करणाऱ्या ताईची, आईची, बहिणीची, कशी म्हणा तुम्ही, पण ती यशस्वी झाली तरच राजकारणात महिला येतील, नाहीतर समाजकारण करायला कोणीही येणार नाही. कारण समाजकारणाला राजकारणाची जोड ही लागतेच. एकदा फक्त सत्तेची खुर्ची द्या, आणि त्या खुर्चीचा कसा उपयोग करतो ना, तुम्ही मला पुन्हा 50 वर्ष विसरणार नाही. मी राहील ना राहील, मी झाल्यानंतर ना 4 दिवसात गेली तरी चालेल, पण माझा आराखडा तयार आहे, माझा अजेंडा तयार आहे, माझी ब्लूप्रिंट तयार आहे, मला काय करायचं मी ठरवलेलं आहे. फक्त संधी जी तुम्ही द्यायला पाहिजे. जसं की आपल्याला सांगितलं पद्धतीने की त्याला सांगितल्यानंतर मला वाटलं की माझ्या लेकीला जसं मला करावंसं वाटलं असतं त्याला रोटी व्हायचं, तर जसं त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी अशा अनेक कार्यकर्त्यांना आपण रोटी करत असताना मदत केली आहे. भास्कर शेठ, आज आपण राजू शेठची आठवण करतो. तुम्ही आल्यावर बोललात, तो कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ते इतके जीवाभावाने जपतो की माझं जीवन कधी येईल, ज्योती कधी येईल, पण हे सगळे आपले आहेत, हे माझे आहेत, हे पहिले येणार. आणि म्हणून मरणाच्या दारातून जेव्हा परत आली ना सर, त्यावेळेला 17ला 40sमध्ये मला असं पण हलवता येत नव्हतं तोंड. मी त्यावेळी सांगितलं होतं जीवनला असं खुणवून की माझा अहवाल घेऊन ये. तो अहवाल असा ठेवलेला होता. ते सिस्टर वगैरे आले ना, ते म्हणायचे की हे काय प्रकार आहे, असं खुणवायचे. मला तेवढं कळायचं ते खुणवतात तर ते म्हणायचे की ते मॅडमचं ते अहवाल आहे, ते त्यांनी ठेवला आहे तो, पण मला ते कळायचं. तर ते म्हणायचे जाणार आहे, ती मरणार आहे, पण त्यांचं ते चाललेलं मला कळायचं, पण मला असं वाटलं नाही की मी मरणार आहे म्हणून. मला कधीच नाही वाटलं. इकडून सगळीकडून नळ्या घातलेल्या होत्या. बिलोरुबीन 19 झाला होता, एवढी कावेरी सगळ्या शहरात पसरलेली होती. जगणं होणारच नव्हतं. उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं डॉक्टरांनी 5 तास. इकडे आमच्या दगडूने स्मशानभूमी वगैरे सगळं साफ करून बिरून सगळं ठेवलं होतं, आणि सगळे कार्यकर्ते रडत होते की आता शेवट आहे म्हणून. पण जेव्हा मी बाहेर पडली ना, तेव्हा मी निर्णय घेतला की मी दवा माझ्याशी काम नाही केलं, मला दुवाने वाचवलं. आणि म्हणून ती दुवा आहे ना माझ्याबरोबर, माझा श्वास असेपर्यंत ह्या जनतेसाठी. हा माझा पण आहे, आणि आमदारकी हा माझं स्वप्न आहे. आणि ते माझ्यासाठी नाही, माझ्या जनतेला एक पांडा पाडून जायचं आहे. एक जसं सावित्रीबाईंनी केलं, जिजाऊनी केलं, तसं मलाही वाटतं की मी त्यांच्यासारखी नाही, पण त्यांची धूळ तर खरं, तेवढ्या धुळी इतकं तर मला करू द्या. एवढी वर्ष तुम्ही 40 वर्ष कोणाकोणाला दिली, तर एक संधी एका महिलेला का नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून तेवढी संधी द्या. त्या संधीचं मी नक्की सोनं करेन. तुमच्या विश्वासाला पात्र ठरेल, कुठेही चूक होणार नाही माझ्याकडनं. हा विश्वास फक्त ठेवा, कारण ताईने 22 वर्षात कोणाच्या विश्वासाला तडाने जाऊ दिला काय सर. म्हणून एक संधी, आणि एकदाच परत मला आमदार करा सांगायला येणार नाही. पुन्हा येतो तो त्याच्या स्वतःसाठी येतो. ज्याला करायचं असेल तर तो पहिल्या ह्याच्यातच करून जातो. ह्या जगात असा प्रश्नच नाही की ज्याचं उत्तर नाही. उत्तर हे आहेच. शोधलं पाहिजे, कष्ट घेतले पाहिजे, पराकष्ट केली पाहिजे, आणि ती तुमची ताई करते आहे. तुम्ही आज मला इथे बोलवलं, सॉरी, जरा वाईट वाटणं स्वाभाविक होतं. हकालपट्टीची ती सल मला भरून काढायची आहे, कारण माझा काही दोष नसताना जेव्हा एखाद्या निरपराधाला शिक्षा होते, तुम्ही वकील आहात, तुम्ही समजू शकता. साहेब, मी 1 महिना झोपत नव्हती. मी उशीत तोंड घालून रडायची, मी बाथरूममध्ये जाऊन रडायची, का तर माझी मुलं मला मुंबईला घेऊन जातील, कारण ते सगळे सदन आहेत. ते सगळ्यांना मी सरस्वती दिली आहे, त्यामुळे लक्ष्मी पाणी भरते आहे. सुनबाई पण मोठ्या पोस्टवर आहे, मुलगा पण मोठ्या पोस्टवर आहे, दोन्ही जाबाई पण आणि दोन्ही मुली पण मोठ्या पोस्टवर आहेत, परदेशातून शिकून आलेले आहेत. काही कमी नाही, पण माझं वेळ जे आहे, माझं धैर्य जे आहे, ते मला गाठायचं आहे फक्त. आणि मला एक उत्तम उदाहरण आजच्या युगामध्ये द्यायचं आहे, कलयुगामध्ये द्यायचं आहे, ज्याच्या पद्धतीने पुढे येणाऱ्या काळामध्ये राजकीय लोक असा फायदा घेणार नाही, आणि लोक पण शहाणी होतील. की जसं की आमच्या ईशान्य मुंबईमध्ये 2 वेळा कधीच खासदार होत नाही, प्रमोद महाजन पण झाले नाही, कोणीच नाही.
एकदा झाला की तो दुसऱ्या वेळेला खाली उतरलाच पाहिजे आणि परत दुसरा आला पाहिजे. कारण का तर भाकरी फिरवायचं म्हणतो ना, जसं बाळाचं म्हणायचे तशी पद्धत आहे. तसं माणसाला कळलं पाहिजे की हे आपण सेवक आहोत, आपण यांचे मालक नाही आहोत. तर सेवक म्हणून काम करणाऱ्याला संधी द्या, एवढंच मी तुम्हाला हात जोडून सांगते. आणि ही संधी मी परिपूर्ण करेल आणि तुमच्या विश्वासाला पात्र ठरेल. तुम्ही मला इथेच बोलवणार आणि इथेच 20ला मतदान आहे, 5 नंबरचं बटन आहे, कुकच निशाणी आहे आणि 23ला गुलालही आपला असेल आणि भंडाराही आपला असेल. या ठिकाणी मी सत्कार घ्यायला येणार आणि या ठिकाणी तुम्हीच माझं स्वागत करणार.